आणि आपण एखाद्या पक्षामध्ये का आहोत हे विचार करून त्या पक्षामध्ये काम करणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने मला त्यांच्या त्या वृत्तीला विरोध आहे, मला व्यक्ती म्हणून कोणाचा विरोध. सगळ्याच काँग्रेसच्या सेशन्समध्ये जे निर्णय होतात की महिलांना, युवकांना, एससी प्रवर्गाला आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, ही खरं तर वेळ असते अंमलबजावणी करण्याची. इलेक्शनमध्ये तुम्ही संधी दिली पाहिजे. बिगुल वाजले महाविकास आघाडीकडून शिर्डीसाठी तुम्ही स्वतः इच्छुकता दाखवलेली आहे, काय सांगाल? शिर्डी लोकसभेसाठीची जी सध्या स्थिती आहे त्याच्यामध्ये बघता काँग्रेस पक्षाचं जे एकूणच इथे बलाबल आहे, आदरणीय बाळासाहेब थोरात झाले, त्याच्यानंतर लहू कानडे साहेब झाले, तर त्यांच्या माध्यमातून काँग्रेसची तिकडे बांधणी जास्त स्ट्रॉंग आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जे मतदारसंघामध्ये एकूणच वातावरण आहे ते काँग्रेससाठी पोषक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण ती जागा काँग्रेसला सोडावी असं मागणी करत आहोत. अर्थात अजूनही सगळ्या विषयांवरती पूर्णविराम मिळायचा आहे, त्याच्यावरती अजूनही चर्चा सुरू आहे. काही अडलेल्या जागांमध्ये शिर्डीचं नाव आजही घेतलं जातं. त्यामुळे आम्ही सगळे होपफुल आहोत की त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय येईल. तुम्ही स्वतः भाऊसाहेब वागचौऱ्यांना विरोध दर्शवला, काय नेमकं? कसं असतं, राजकारणांमध्ये काही प्रवृत्ती असतात ज्याला आपण कुठेतरी थांबवणं गरजेचं असतं. माझं वैयक्तिक कोणाशी काही भांडण नाही, पण ज्या भूमिका आपण वेळोवेळी घेतो त्याच्यामुळे आपला स्वतःचं नुकसान होतंच, पण मतदारसंघाचंही खूप मोठं नुकसान होतं.